नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका. रंगोली आर्ट गॅलरी या माझ्या चॅनलमध्ये मी परत सगळ्यांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तो व्हिडिओ एक वेगळ्या प्रकारची रांगोळी आहेत, युनिक अशी रांगोळी आहेत. चला तर मग ती रांगोळी आपण कशी काढली आहेत ते बघूया. खूप सुंदर अशी कोणत्याही सणाला काढता येणारी रांगोळी आहेत. आपण ती दिवाळीला पण काढू शकतो, दसऱ्याला, नवरात्रामध्ये सुद्धा 9 दिवस एक ती रांगोळी आपण काढू शकतो. तेव्हा ही रांगोळी आपण सुरू करूया. मी या रांगोळीमध्ये जास्त पिंक कलरचा वापर केलेला आहे. पिंक कलरची ही रांगोळी आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी 2 रिंग्स ठेवून घेतले आहेत. एक छोटं रिंग आणि मोठं रिंग, दोन्ही रिंग ठेवून घेतले आहे आणि 2 रिंगच्या मध्ये मी पिंक कलर टाकलेला आहे, बेबी पिंक कलर. त्यानंतर बेबी पिंक कलर टाकल्यानंतर एका जो छोटा रिंग आहे त्याच्या भोवताल मी पॅरोट कलरचे डॉट्स टाकलेले आहेत, जेणेकरून एक मोठं असं फ्लॉवर तयार होईल. आणि ते पॅरोट ग्रीन कलरचे डॉट टाकल्यानंतर त्याला मी फ्लॉवरच्या याच्यामध्ये करून घेतलेला आहे, आकार दिलेला आहे, म्हणजेच चम्मचच्या साह्याने ते आतमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर मोठा जो फ्लॉवर तयार झालेला आहे पॅरोट कलरचा, त्याच्यामध्ये मी एक छोटं पिंक कलरचं फ्लॉवर तयार केलेला आहे. वाटी ठेवून घेतली मध्ये आणि वाटीच्या भोवताल पिंक कलरचे पूर्ण मी डॉट्स टाकून घेतलेले आहेत आणि परत चम्मचच्या साह्याने त्याला आतमध्ये ओढून एक छोटं फ्लॉवर तयार केलेलं आहे, म्हणजेच पॅरोट ग्रीन कलरच्या फ्लॉवरमध्ये पिंक कलरचं फ्लॉवर आहेत मैत्रिणींनो. त्यानंतर त्याच्यामध्ये मी पॅरोट ग्रीन कलरचा छोटा डॉट दिला, त्याला प्रेस करून घेतलं. त्याच्यानंतर पिंक कलरचा डॉट दिला, त्याला पण प्रेस करून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये एक छोटा रेड कलरचा, ब्ल्यू कलरचा, डार्क ब्ल्यू कलरचा डॉट टाकला आहे. बघा, हे आपण आता एवढं पहिल्यांदा तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जो मोठं सर्कल आहे पिंक कलरचा आपण जे केलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण व्हाईट कलरमध्ये छोटे छोटे डॉट्स दिलेले आहेत. आता ही मधला जो बेस आपला रेडी झालेला आहे. आपल्याला आता काय करायचे आहेत, पानं तयार करायचे आहेत, त्याला आकार द्यायचे आहेत पानांचा म्हणण्यापेक्षा एक छोटी नवीन वेगळी डिझाईन तयार केलेली आहे माझ्याकडे. मी पहिल्यांदा पान तयार करून ठेवलेलं आहे मैत्रिणींनो. स्केच काढून ठेवलेला आहे मैत्रिणींनो. मी पानाच्या आकारामध्ये एक कार्डबोर्डवर आकार तयार करून ठेवलेला आहे, जे टूल्स म्हणून आपल्याला रांगोळीचा उपयोग करता येते. तर ते मी काप असं ठेवून घेतलेलं आहे आणि पूर्ण त्या आकारामध्ये मी डिझाईन तयार करून घेतलेली आहे. आणि डार्क पिंक कलर म्हणजेच थोडासा पर्पल कलर आहे, त्याच्यामध्ये मी पूर्ण ते पानाचा आकाराचा जो शेप आहे तो ठेवून तयार करून घेतलेला आहे. आणि मग सगळ्या ह्याच्यामध्ये मी सगळ्या पानाच्या शेपमध्ये बेबी पिंक कलर टाकून घेतलेला आहे. आणि जो कलर आपण बॉर्डरला घेतला आहे पर्पल कलर, त्याच पर्पल कलरचे मी सगळ्या पानांच्या आतमध्ये चेक्स करून घेतलेले आहेत. आधी आडवी लाईन घेतली, त्याच्यानंतर मी तिरपी उभी अशी लाईन घेतलेली आहेत आणि असे मी पूर्ण पानांमध्ये चेक्स करून घेतलेले आहेत मैत्रिणींनो. बघा, आपली रांगोळी आता खूप सुंदर दिसते आहे. ती चेक्स झाल्यानंतर खूप सुंदर वाटते आहेत आणि कलर कॉम्बिनेशन पण मी छान घेतले, त्याच्यामुळे ते खूप सुंदर दिसते आहेत. बघा, सगळ्या याच्यामध्ये चेक्स करून घ्यायचे आहेत. आता आपले हे पूर्ण आपण चेक्स करून घेतलेले आहेत. आता 2 पानांच्या मध्ये गॅप आहेत, मग त्या 2 पानांच्या मध्ये मी डार्क ग्रीन कलरमध्ये पहिल्यांदा 3 डॉट, त्यानंतर 2 डॉट, त्याच्यानंतर 1 डॉट असे मी सगळ्या याला डॉट देऊन ठेवलेले आहेत. 3 2 1 3 2 1 याच्यामध्ये डॉट्स दिलेले आहेत, ग्रीन कलरमध्येच दिलेले आहेत मैत्रिणींनो. आणि त्या पूर्ण डॉट्सला मी प्रेस पण करून घेतलेला आहे. प्रेस केल्यानंतर थोडी वेगळी डिझाईन दिसते आहेत. बघा, आता आपण हे पूर्ण याला टाकून घेतलेले आहेत. इथे थोडी जागा नसल्यामुळे मी 2च घेतले आहेत, पण बाकी सगळ्या याला 3 2 1 असेच घ्यायचे आहेत आणि हे प्रेस पण करून घ्यायचे आहेत. प्रेस करून घेतल्यानंतर पहा अशी डिझाईन तयार झालेली आहे, म्हणजे तिथे गॅप दिसत नाही आहे. आणि एक आता वेगळी डिझाईन म्हणून मी थोडं जे पानं आहेत मोठे पानं, त्याच्या एका पानाच्या एका साईडलाच फक्त मी छोटंसं फ्लॉवर तयार करून घेतलेलं आहे. तर
दोन्हीकडून पण आपल्याला तयार करता येते, दोन्ही साईडला तयार करता येते, पण मी एकाच साईडला तयार करून घेतलेला आहे. खूप ती मोठी डिझाईन झाली असती मग आणि खूप मोठा व्हिडिओ झाला असता, म्हणून मी याला जास्त काही केलेलं नाही आहे, एकाच साईडला करून घेतलेला आहे. तर पहिल्यांदा मी पॅरोट ग्रीन कलरचे डॉट टाकले आणि नंतर मग त्याच्या भोवताल मी डार्क ग्रीन कलरचे डॉट टाकलेले आहेत. थोडं वेगळं असं कॉम्बिनेशन म्हणून केलेले आहेत. आणि जे मधले डॉट्स आहेत पॅरोट ग्रीन कलरचे, त्याला मी गोल असा आकार देऊन डिझाईन तयार केली आहेत. आणि नंतर जे डार्क ग्रीन कलरचे डॉट्स आहेत त्याला बाहेर काढलं आहे, थोडं बाहेर असं काढलेलं आहे, म्हणजे वेगळी डिझाईन तयार झालेली आहे. एक छोटंसं फ्लॉवर दिसते आहेत. बघा आता आपली रांगोळी रेडी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.